राम राम मंडळी. कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि देशाचा अभिमान असलेला खेळ आहे. आपल्या ग्रामीण भागातील अनेक मुले प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचत असतात. मात्र या पवित्र खेळाला लागलेला एक गंभीर डाग म्हणजे वयचोरी. मंडळी, ही समस्या आज अनेक ठिकाणी चर्चेचा विषय बनलेली आहे. काही जण स्पर्धेत फायदा मिळवण्यासाठी खेळाडूचे खोटे वय दाखवत असतात. त्यामुळे पात्र खेळाडूंवर हा अन्याय होतच असतो आणि संपूर्ण स्पर्धेची विश्वासार्हताच धोक्यात येते. मंडळी, वय चोरी म्हणजे खेळाडूचे खरे वय लपवून त्यापेक्षा कमी वय दाखवणे. उदाहरणार्थ, 16-17 वर्षाचा खेळाडू 14 वर्षाच्या वयोगटात खेळत असतो. अशा वेळी तो शारीरिकदृष्ट्या अधिक मजबूत असल्यामुळे लहान वयाच्या खेळाडूंवर सहज मात करू शकतो, त्यांना हरवू शकतो. त्यामुळे खरी मेहनत करणाऱ्या आणि नियमानुसार खेळणाऱ्या मुलांचे नुकसान होत असते. अनेकदा पालक, प्रशिक्षक किंवा काही संबंधित व्यक्ती पदके, बक्षिस, नोकरीच्या संधी किंवा नाव कमवण्यासाठी चुकीची कागदपत्र तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. सुरुवातीला हा मार्ग सोपा वाटत असतो, पण पुढे त्याचं गंभीर परिणाम होऊ शकतात. कागदपत्रांची पडताळणी म्हणजेच व्हेरिफिकेशन झाल्यानंतर खेळाडूवर कारवाई होऊ शकते, पदके रद्द होऊ शकतात, स्पर्धेत बंदी येऊ शकते आणि अनेक वर्षांची मेहनत या एका चुकीमुळे वाया जाऊ शकते. मंडळी, वय चोरीमुळे सर्वात मोठा फटका प्रामाणिक खेळाडूंना बसत असतो. ते वर्षानुवर्ष मेहनत घेतात, योग्य वयोगटात खेळतात, पण त्यांच्यापेक्षा मोठ्या वयाचा खेळाडू चुकीच्या पद्धतीने त्यांच्या गटात उतरल्यास त्याची संधी हिरावली जाते. अशा घटनांमुळे अनेक मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. काही जण तर खेळच सोडून देत असतात. ही परिस्थिती कोणत्याही खेळासाठी चांगली नाही. मंडळी, कुस्ती हा ताकद, टेक्निक आणि मेहनतीचा खेळ आहे. पण जेव्हा नियम मोडले जातात तेव्हा मेहनतीपेक्षा फसवणुकीला महत्व मिळाल्यासारखं दिसून येत असतं, फसवणुकीला महत्व मिळाल्यासारखं वाटत असतं. यामुळे खेळातील नैतिक मूल्ये कमकुवत होतात. प्रामाणिकपणा, शिस्त आणि न्याय या तत्वांवर उभा असलेला खेळ चुकीच्या दिशेने जाऊ लागतो. ही समस्या रोखण्यासाठी स्पर्धेचे आयोजक असतील, खेळ संघटना असतील, शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षक, पालक यांनी एकत्रितपणे काम करणं अत्यावश्यक आहे. मंडळी, खेळाडूंच्या जन्मतारखेची आणि कागदपत्रांची काटेकोर तपासणी झाली पाहिजे. संशयात प्रकरणांमध्ये योग्य चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली पाहिजे. नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. मंडळी, पालकांची जबाबदारी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आपल्या मुलानं प्रामाणिकपणे जिंकलं पाहिजे ही भावना प्रत्येक पालकाने ठेवली पाहिजे. मंडळी, खोट्या मार्गाने मिळवलेले यश फार काळ टिकत नाही, पण प्रामाणिकपणे मिळवलेला पराभव सुद्धा भविष्यात मोठ्या यशाची पायाभरणी करू शकतो. मंडळी, मुलांना लहानपणापासूनच सचोटी आणि खेळ भावनेचं म्हणजे खिलाडू वृत्तीचा संस्कार देणं आवश्यक आहे. प्रशिक्षकांनी सुद्धा आपल्या पट्ट्यांना, आपल्या शिष्यांना, विद्यार्थ्यांना चुकीचा मार्ग दाखवू नये. एक चांगला प्रशिक्षक केवळ टेक्निक शिकवत नाही तर चांगला माणूस घडवतो. मेडलपेक्षा चारित्र्य मोठं असतं हे प्रत्येक खेळाडूच्या मनात रुजवणं ही प्रशिक्षकाची जबाबदारी आहे. मंडळी, आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन अधिक प्रभावीपणे करता येतं. डिजिटल नोंदी असतील, आधारभूत कागदपत्र आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय तपासणी यांचा योग्य वापर केल्यास वय चोरीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकतं. मात्र त्यासाठी नियमांची काटेकोरपणे आणि कठोर अशी अंमलबजावणी आणि सर्व संबंधितांची प्रामाणिक साथ आवश्यक आहे. मंडळी, कुस्ती हा केवळ पदकाचा खेळ नाही, तो संस्कार, शिस्त, मेहनत आणि स्वाभिमान शिकवणारा खेळ आहे. त्यामुळे वय चोरीसारख्या चुकीच्या प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत प्रोत्साहन देता कामा नये. प्रत्येक खेळाडूने आपल्या खऱ्या वयातच स्पर्धेत उतरायला पाहिजे, कारण खरं यश तेच असतं जे स्वतःच्या कष्टावर मिळतं. जर आपण आज वय चोरी थांबवण्यासाठी ठाम पावलं उचलली तर उद्याची कुस्ती अधिक स्वच्छ, पारदर्शक आणि न्यायाशी बनेल. प्रामाणिक खेळाडूंना योग्य संधी मिळेल, स्पर्धांचा दर्जा उंचावेल आणि भारतीय कुस्तीची प्रतिष्ठा आणखी मजबूत होईल. मंडळी, खेळ वाचवायचा असेल तर नियमांचा सन्मान करणं आणि प्रामाणिकपणाला सर्वोच्च स्थान देणं हीच काळाची गरज आहे. धन्यवाद.